आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे रिपब्लिकनकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। मुंबईत महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटताना दिसतायत। परभणी शहरात संविधानाच्या विटंबनेमुळे आंबेडकरी जनता गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाली आहे। काल रविवारी सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी युवकाचा कस्टडीमध्ये असताना संशयास्पद मृत्यू झाला होता आणि या पार्श्वभूमीवर आरपीआय कडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। मुंबईत देखील आता याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। दहिसरमध्ये आरपीआय आठवले गटाकडून सर्व दुकानदारांना बंद पाळण्याची विनंती करण्यात येते। आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे रिपब्लिकनकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। मुंबईत महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटताना दिसतायत। परभणी शहरात संविधानाच्या विटंबनेमुळे आंबेडकरी जनता गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती। दगडफेक करण्यात आली होती, जाळपोळ करण्यात आली होती आणि काल रविवारी सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी युवकाचा कस्टडीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता आणि या पार्श्वभूमीवर आरपीआय कडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। मुंबईत देखील आता याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे। दहिसरमध्ये आरपीआय आठवले गटाकडून सर्व दुकानदारांना बंद पाळण्याची विनंती करण्यात येते। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत्त। चेतन, रिपब्लिकनकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। दहिसरमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत, या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, खरं तर परभणी प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवादी कार्यकर्त्याचा काल आपण पाहिलं तर पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये आंबेडकरवादी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालेले। काल खरं तर या संदर्भात एक पत्रकार परिषद घेत स्वतः रामदास आठवलेंनी या संदर्भात महाराष्ट्र बंद करणार असल्याची हाक जी आहे ती दिली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहतो आहे की सर्व दुकानं जी आहेत ही आरपीआय कार्यकर्त्यांकडून बंद करण्यात आलेली आहेत। त्यासोबत आरपीआय कार्यकर्ते यांच्याकडून खरं तर आता दहिसरमध्ये एक लॉंग मार्च काढण्यात येतो आहे आणि हा लॉंग मार्चच्या मार्फत सर्व दुकानं जी आहेत ती सध्या बंद करण्यात येत आहेत आणि आरपीआय कार्यकर्ते कुठेतरी परभणीमध्ये काल जो पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात अधिकृत माहिती अजून त्यांच्यापर्यंत मिळालेली नाही आहे। कशा संदर्भात तो कसा मृत्यू झाला याचं गूढ अजून स्पष्ट झालेलं नाही आहे। त्यामुळे आरपीआय कार्यकर्ते जे आहेत त्यांची मागणी अशी आहे की जो मृत्यू झालेला आहे त्याबद्दल सरकारने पुढे येऊन पोलीस प्रशासनाने पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं। जी 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 चेतन, पाहायला गेलं तर याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा काय बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि दुसरं म्हणजे जे आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत, आंबेडकरी अनुयायी आहेत, ते आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळतात, त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता का? हो, नक्कीच। आपण जर पाहिलं प्रज्ञा तर हा संपूर्ण आंदोलन जे आहे हे आरपीआय आठवले गटाचे या ठिकाणीचे जे पदाधिकारी आहेत रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वात खरं तर हे आंदोलन जे आहे हे करण्यात येत आहे। आपल्यासोबत स्वतः गायकवाड आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती एकंदरीत या संदर्भात घेणार आहोत। गायकवाड साहेब, मला सांगा, काल ज्या पद्धतीनं पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला होता सूर्यवंशी यांचा, सोमनाथ सूर्यवंशी यांचा, त्यानंतर आठवलेंनी जी आहे ती महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। तुम्ही देखील आता मोर्चा काढताय, काय प्रतिक्रिया? नाही, या ठिकाणी मी एकतर पोलीस प्रशासन परभणीचा मी निषेध करतो आणि भारतीय संविधानाचा जो अपमान झालेला आहे त्या दिवशी हिंदू सकल समाजाचा काहीतरी मोर्चा होता म्हणे आणि मोर्चा झाल्याच्या नंतर एका मातोश्रींनी भारतीय संविधानाचा प्रतिकृतीची तोडफोड केली आहे आणि त्याच आंदोलनामध्ये एक संवेदनशील मार्गामध्ये असणारा आमचा सोमनाथ सूर्यवंशी याचाही बेदम मारहाण केली आहे पोलिसांनी, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या निषेधामध्ये रामदास आठवले साहेबांनी हे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे लोकांनी एखाद्या आरोपी असेल, हे सर्वसामान्य माणूस असेल, महिलांना, तरुणांना न्याय मिळाला पाहिजे। या देशामध्ये संविधान जिवंत राहिलं पाहिजे। संविधान जिवंत असेल तर भारत देश जिवंत असणार आहे।
यामुळे आम्ही आज शांततेच्या मार्गाने